नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्तचा पारायण सप्ताह हा सुरू आहे. सेवा पारायण हे आपण जरी करत असलो तरी इच्छा ही स्वामींची असते. त्यांच्या इच्छेशिवाय काही घडत नाही. आपली जरी इच्छा असली तरी मनात जी इच्छा निर्माण होते ती इच्छा स्वामीच आपल्या मनात घालत असतात. त्यामुळे आपल्याला ती पारायण करण्याची इच्छा निर्माण होते. जरी तुम्हाला मनात जर अशी कधी ना का इच्छा झाली पारायण करण्याची, तर ती स्वामींची इच्छा समजून तुम्ही पारायणाला नक्की बसा. आपण जी सेवा करतो, जी पारायण करत आहोत, जी काही आपली सेवा या पारायण सप्ताहामध्ये चालू आहे, तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आहे का? स्वामींना ती मान्य आहे का? स्वामींच्या चरणी ती रुजू झालेली आहे का? स्वामी आपल्या सेवेने प्रसन्न आहेत का? हे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात आणि स्वामी आपल्याला काही ना काहीतरी संकेत स्वामींनी दिलं पाहिजे. आपण पारायण सप्ताह जे करतोय त्यामध्ये स्वामींनी काहीतरी संकेत आपल्याला द्यावे, दृष्टांत द्यावा, अशी प्रत्येक स्वामी भक्तांची इच्छा असते. तर आपण जी सेवा करतो, पारायण करत असतो, त्यामध्ये स्वामी आपल्याला हे प्रचिती देत असतात. कळत न कळत का होईना आपल्याला त्याची प्रचिती येत असते, पण ती आपल्याला समजून येत नाही. एक भक्तांना ती कळते, पण एक भक्तांना ती कळत नाही किंवा त्यांना समजण्यास खूप उशीर झालेला असतो. तर काय संकेत असतात जे स्वामी आपल्याला पारायणामध्ये देत असतात, तर ह्यावरच आजचा व्हिडिओ आहे. जे स्वामी भक्त अगोदरपासून पारायण करत आहेत, खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून, खूप महिन्यांपासून पारायण करत आहेत, तर त्यांच्या हे संकेत लक्षात येतात. पण जे नवीन स्वामी भक्त आहेत, जे पारायणाला बसलेले आहेत, तर त्यांच्या हे पटकन लक्षात येत नाहीत आणि त्यांच्या खूप अशा तक्रारी असतात. मग स्वामी आम्हालाच प्रचिती का देत नाहीत? स्वामींचे अनुभव आम्हालाच का येत नाहीत? तर स्वामी न कळतपणे अशा काही आपल्याला प्रचिती देऊन जातात, असे काही आपल्याला संकेत देऊन जातात जे आपल्या पटकन लक्षात येत नाहीत. तर कोणते असे संकेत आहेत की ज्या संकेताने आपल्याला कळेल की स्वामी आपल्यासोबत आहेत, आपण जे पारायण करतोय ते स्वामी आपले पारायण बघत आहेत आणि आपल्यासोबतच स्वामी आपल्या वावरत आहेत आपल्या घरामध्ये. तर काय असे संकेत आहेत? सर्वात पहिला संकेत आहे दिव्यामध्ये फूल तयार होणे. दिव्यामध्ये बघा वेगवेगळ्या आकृती आपल्या दिव्यामध्ये तयार होत असतात. तर अशा प्रकारची आकृती तयार होणे, कधी फुलाची होते, कधी चंद्र आकार त्यामध्ये तयार होतो, कधी पाकळ्या तयार होतात, कधी एखाद्या छोट्याशा झाडासारखी आकृती तयार होते, कधी कमळाच्या फुलासारखी आकृती तयार होते, कधी त्रिशूळ बनतं, कधी ओम बनतं. तर अशा प्रकारच्या ज्या आकृत्या आपल्या दिव्यामध्ये बनत असतात, ज्या तयार होत असतात, तर हे पण स्वामींचं एक शुभ संकेत आहे की आपली जी सेवा आहे, आपली जी पूजा आहे, आपण जे पारायण करतोय, तर ते स्वामींच्या चरणी रुजू झालेले आहे. स्वामी आपल्या सेवेने, आपल्या पारायणाने प्रसन्न आहेत. तर अशा प्रकारच्या जर तुमच्या दिव्यामध्ये आकृती बनत असतील, अशा प्रकारची फुले जर बनत असतील, तर समजून जा की स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. दुसरा संकेत आहे आपण जी फुले, हार स्वामींना घालतो ती पडणे. लगेच आपण घातल्या पडणे असं नाही की आपण ती फूल, हार घालून थोडा वेळ आपण बसलोय, 15 मिनटं झालीत, 20 मिनटं झाली, अर्धा तास झाला, आपली सेवा सगळी झाली आणि परत आपण स्वामींकडे आलो. जेव्हा ते फूल पडलेले असेल किंवा हार पडलेली असेल, तर समजून जावे की स्वामींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. स्वामींनी तुम्हाला शुभ संकेत दिलेला आहे. तिसरा संकेत आहे सेवा करत असताना किंवा घरामध्ये तुम्ही वाचन करताय आणि किंवा घरामध्ये तुम्ही इतर कुठली कामं पण करताय, तर स्वामींच्या अत्तराचा सुगंध येतो बघा, एक वेगळाच सुगंध येतो. आपण जे घरामध्ये अगरबत्ती, धूप लावतो त्या व्यतिरिक्त एक चांगला सुगंध आपल्याला, जो आपण कधी त्या सुगंधाचा वास पण घेतलेला नाही, अशा प्रकारचा सुगंध आपल्याला येतो आणि ती अशी एक थोड्या सेकंदासाठी अशी झुळूक येते त्या सुगंधाची, परत ती आपल्याला येत नाही. तर अशा प्रकारचा पण संकेत हा स्वामींचाच असतो. तो जो सुगंध आहे तो स्वामींचाच असतो आणि स्वामी तेव्हा आपल्यासोबत असतात, आपल्यासमोर असतात. तर असा संकेत त्या सुगंधाचा असतो. चौथा आहे कोणत्याही रूपात स्वामी आपल्या घरी येतात. गायींच्या रूपात, पक्ष्यांच्या रूपात, पक्षी, प्राणी, गायी म्हणा, कुत्रा म्हणा, घरासमोर येणे हे पण स्वामींचेच शुभ संकेत असतात. तेव्हा या पक्ष्यांना, प्राण्यांना तुम्ही काहीतरी घरामध्ये जे काही आहे ते थोडंफार तुम्ही त्यांना खाऊ घाला. तर हे खूप शुभ संकेत आहे. घरासमोर गायी येणे हे पण खूप शुभ संकेत आहे.
घरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी येत असतात. आपण त्यांना तेव्हा ओळखू शकत नाही. तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती गेल्यावर आपण मग आपल्याला जाणवतं की हे स्वामींच्याच रूपात आले असतील किंवा हे स्वामीच असतील. तर तेव्हा अनोळखी जे व्यक्ती आपल्या दारासमोर येतात पारायणाच्या काळामध्ये, तर त्यांचा आदरातिथ्य करा, त्यांचा पाहुणचार करा आणि त्यांना काहीतरी गोड तुम्ही खाऊ घाला किंवा घरामध्ये जे काही आहे ते तुम्ही त्यांना थोडंफार द्या, दक्षिणा द्या. तर अशा प्रकारे त्यांचा तुम्ही आदरातिथ्य करा. त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवू नका. स्वामींच्या रूपात कोणी ना कोणीतरी आपल्या दारासमोर हे स्वामीच येत असतात. तर पुढचा संकेत आहे, स्वप्नामध्ये दृष्टांत हे स्वामी आपल्याला देत असतात. पारायण जेव्हा आपलं चालू असतं तेव्हा स्वप्नामध्ये स्वामी दृष्टांत देतात. जास्तीत जास्त मला तर वाटतं, म्हणजे माझा असा अनुभव आहे की स्वामी मला बऱ्याच वेळा आजोबांच्या रूपामध्ये स्वामींनी मला दृष्टांत दिलेला आहे. स्वामी आहे तसेच दिसतात. कधीकधी त्यांनी साक्षात दर्शन पण त्यांचं रूप दाखवलेलं आहे. पण आजोबांच्या रूपामध्ये पण जेव्हा मी सुरुवात करत होते तेव्हा आजोबांच्या रूपामध्ये स्वामींनी मला 2-3 वेळा दर्शन दिलं होतं. तर अशा रूपामध्ये जर तुम्हाला स्वप्नामध्ये काही दृष्टांत दिसत असेल तर ते स्वामीच आहेत, ते स्वामींचेच संकेत असतात. पुढचा संकेत आहे, आपण स्वामींना जे नैवेद्य ठेवतो त्या नैवेद्यामधलं थोडेसे जर अन्न खाल्लेले तुम्हाला दिसलेले असेल किंवा त्या नैवेद्यामध्ये स्वामींना आपण फूल ठेवलेलं आहे, तर ते फूल मूर्तीवरून, त्या फोटोवरून त्या नैवेद्यामध्ये पडलं असेल तर तो नैवेद्य स्वामींपर्यंत पोहोचलेला आहे असं समजा. हा पण स्वामींचा एक शुभ संकेत आहे, नैवेद्यामध्ये फूल पडणे. तर अशा प्रकारचे संकेत स्वामी आपल्याला देत असतात आणि ह्याची प्रचिती करून देत असतात की स्वामी आपल्या पाठीशी आहे. आपण निश्चिंत राहून त्यांची सेवा आहे तशीच पुढे करत राहावी. तुम्हालाही पारायणामध्ये असे काही शुभ संकेत मिळत असतील तर समजून जा की स्वामी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी घाबरण्याची गरज नाही. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हालाही पारायणामध्ये काही प्रचिती आली असेल, काही शुभ संकेत स्वामींचे मिळाले असतील तर ते नक्की सर्व स्वामी भक्तांबरोबर तुम्ही कमेंटद्वारे ते शेअर करा. तर त्यामुळे काय होतं, इतर स्वामी भक्तांनाही स्वामींची सेवा करण्याची संधी मिळते आणि त्यांनाही जे संकेत कळत नसतील, तुमच्या कमेंटद्वारे त्यांनाही कळेल की आपल्यालाही अशा प्रकारचे संकेत स्वामी देत आहेत, ते आपल्याला कळून येत नाहीत. ज्यांना कुणाला स्वामी अशा प्रकारचे संकेत देत असतील तर त्यांनी आवर्जून कमेंट करा. स्वामींची सेवा, स्वामींची पारायणं आणि स्वामीबद्दलची माहिती ही तुम्हाला हवी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.